वक्फ बोर्ड विधेयक हे मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठा निर्णय घेतला जाणार आहे। वक्फनं बेकायदेशीरपणे बळकावलेल्या जमिनी परत करणार। हिंदू शेतकरी व देवस्थानच्या जमिनी सरकार परत करणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वक्फ सुधारणा विधेयक हे मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठे निर्णय घेतले जातील। वक्फनं बेकायदेशीरपणे बळकावलेल्या जमिनी या परत केल्या जातील। ही घोषणा कोणी केली आहे तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली। हिंदू शेतकरी देवस्थानच्या जमिनी सरकार परत करणार आहे। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मोठी घोषणा केली आहे। महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय। एकीकडे वक्फ बिल हे संसदेमध्ये मांडलं जात आहे, त्यावर चर्चा सुरू आहे आणि त्याच वेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची घोषणा राज्यासाठी केलेली आहे। हिंदू शेतकरी आणि देवस्थानच्या बळकावलेल्या जमिनी परत करणार असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। वक्फ बिल हे संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर या जमिनी परत केल्या जातील। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर वक्फ बोर्डाबाबत देशात आज महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे। त्या धर्तीवर आता राज्य सरकारने देखील मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरं तर मगाशी माध्यमांशी बोलताना एक महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली। त्यांनी सांगितलंय की हिंदू शेतकरी व देवस्थानाच्या ज्या जमिनी ज्या आहेत त्या आता सरकार परत करणार आहे आणि या संदर्भातली घोषणा जी आहे ती लवकरच केली जाईल असं बावनकुळे यांनी म्हटलंय। त्यामुळे एकीकडे देशात वक्फचा कायदा होत असताना दुसरीकडे आता राज्यात देखील सरकारने वक्फने बेकायदेशीरपणे ज्या जमिनी बळकावलेल्या आहेत त्या परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। बातमी आपण पाहतोय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। वक्फ बोर्ड विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यामध्ये वक्फनं बळकावलेल्या बेकायदेशीरपणे बळकावलेल्या जमिनी परत केल्या जातील। हिंदू शेतकरी असतील किंवा देवस्थानच्या जमिनी या सरकार परत करणार अशी मोठी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। एकीकडे संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक हे मांडलं जात आहे, त्यावर चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे राज्यामध्ये महसूल मंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली। मी आपल्याला दाव्याने सांगतो की संसदेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाल्यावर त्याच्या तरतुदी काय काय मंजूर झाल्या त्या बघून महाराष्ट्रात सुद्धा आम्ही पुढाकार घेऊ। हिंदू देवदेवताच्या जमिनी, हिंदू जनतेच्या जमिनी, काही मुस्लिम जनतेच्या जमिनी आहे, या जमिनी ज्या वक्फ बोर्डाच्या लोकांनी अतिक्रमण केल्या, सरसकट कब्जात केल्या, मुघलशाही केली काही ठिकाणी, त्या जमिनी आम्ही परत देण्याकरता निश्चित त्या ठिकाणी पुढाकार घेऊ आणि ज्या लोकांच्या जमिनी आहेत त्या लोकांना परत देण्याकरता महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे नक्की या ठिकाणी पुढाकार घेईल। जे अतिक्रमण झाले आहेत किंवा जबरदस्तीने जमिनी घेतल्या असतील त्या जमिनी आम्ही काढू, आम्ही त्या जनतेला वापस करू, त्या हिंदू देवस्थानला वापस करू।